मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मोबाईलवरून सोलार पंप हा कसा ऑपरेट करायचा आणि त्यासाठी कुठला ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोरवर यायचं आहे। मित्रांनो, प्ले स्टोरवर आल्यानंतर तुम्हाला इथे SSP RMS हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ॲप माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे, ते मी ओपन करून घेतो आहे। IMEI नंबर तुम्हाला तुमच्या कंट्रोलरवरती मिळून जाईल। IMEI नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। IMEI नंबर टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट डिव्हाइसवरती क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, हे ॲप मी आधी वापरलेलं आहे आणि माझा जो सोलार पंप आहे मी याच्यावर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे एक्झिस्टिंग डिव्हाइस प्रोफाईल फाउंड असं इथे येतं आहे। पण तुम्ही जेव्हा नव्याने कराल त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव वगैरे इथे सगळं टाकून घ्यायचं आहे। तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचं गाव आणि तुमचं जिल्हा इथे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे रजिस्टरवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मी हे सगळं केल्यानंतर आले असल्यामुळे इथे माझ्या इथे एक्झिस्टिंग डिव्हाइस प्रोफाईल फाउंड असं दाखवत आहे। तर मित्रांनो, इथे आपल्याला MPIN पण एक सेट करायचं आहे। मित्रांनो, मी ऑलरेडी MPIN सेट केलेलं आहे, कारण की मी ऑलरेडी हे ॲप माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून वापरलेलं आहे। मित्रांनो, त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे। आता मी इथे माझा MPIN जो सेट केलेला होता ॲपमध्ये तो इथे लॉग इन करून घेतो आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, असा काही तुम्हाला इथे इंटरफेस दिसेल। इथे तुम्ही बघू शकता, खालच्या डॅशबोर्डवर बघू शकता। मित्रांनो, मी डॅशबोर्डवरती असं काही इथे दाखवत आहे आणि इथे स्टॅटिस्टिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्लेटचं व्होल्टेज म्हणजे पॅनलचं व्होल्टेज वगैरे इथे सर्व दिसणार आहे। पुन्हा डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता टायमर पण लावू शकता आणि आपल्याला मोटर चालू बंद करायची असेल तर आपण इथे लाल बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता आर यू शुअर टू स्टार्ट मोटर, इथे स्टार्ट केल्यानंतर तुमची मोटर ही चालू होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर ते ॲप व्यवस्थित इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मित्रांनो, याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या कंट्रोलरचा IMEI नंबर हा माहीत असायला हवा। बाकी तुमचा रजिस्टर्ड मोबाईल असो किंवा नसो, तुम्ही नव्याने कुठलाही मोबाईल याच्यामध्ये ॲड करू शकता। पण एकदा का एका डिव्हाइसमध्ये हा जर तुमचा कंट्रोलर किंवा सोलर रजिस्ट्रेशन झालं तर त्याच रजिस्टरवरती तुम्ही जेव्हा MPIN सेट केलेला असेल तो MPIN तुम्हाला दुसऱ्या मोबाईलवरती तो टाकावा लागेल। त्यामुळे MPIN सेट करताना तो व्यवस्थित करा। MPIN म्हणजे तुमचा कोड। मित्रांनो, तो ॲप आपण उघडतो आहे त्यासाठी एक कोड विचारला जातो, तो कोड आपल्याला इथे सेट करावा लागतो। तो कोड व्यवस्थित सेट करा, त्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। मित्रांनो, ॲप खूप व्यवस्थित चालतं आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा मित्रांनो। धन्यवाद।